वचन ऐकतो त्यावेळी समजतं की हे शरीर जे आहे ते भोग घेण्यासाठी नाही आहे. भोग घेणारा कोणतरी वेगळाच आहे. भोगतारक जो आहे तो वेगळाच आहे. तर तो कोण आहे? भोगतारक यज्ञ तपसा, बरोबर आहे. म्हणून ते म्हटलेलं आहे की सगळ्यात पहिलं समजणं आवश्यक आहे की जे काही आपण करतो जीवनामध्ये खरे भोगतार कोण आहे? खरे भोगता आहेत परमेश्वर. आपण त्यांचे सेवक आहोत है ना. आणि भगवंताला सुख देणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. जे काही आपण करू त्याचा उद्देशच हा आहे की भगवंताला सुख द्यायचं, भगवंताला आनंद देण्यासाठी करायचं. कोणती सेवा करायची आहे? भगवंताला प्रसन्न करण्यासाठी सेवा करायची. आणि गंमत अशी आहे, ज्यावेळी आपण भगवंताला प्रसन्न करण्यासाठी सेवा करतो ना, आपण देखील प्रसन्न होतो आणि सगळे आपल्या आजूबाजूचे सगळे प्रसन्न होतात. हो की नाही? गेले जवळजवळ आता 3रा दिवस चालू आहे. आपण सगळेजण एकत्र आहोत. आपण कोणत्या असं बघायला गेलो तर कोणत्या धाममध्ये गेलेलो नाही आहोत. जसं आपण पंढरपूर धामला गेलो, यात्रा केली, आपण वेगवेगळ्या धाममध्ये जातो है ना. तर आपण एकत्र फक्त वैष्णव सगळेजण एकत्र आलेलो आहोत. फक्त श्रवण यात्रा करण्यासाठी एकत्र आलेलो आहे ना. तर ज्यावेळी आपण श्रवण यात्रा करण्यासाठी एकत्र येतो त्यावेळी काय करतो? आपण भगवंताला केंद्रबिंदूमध्ये ठेवतो. जसं आपण काल उत्सव श्री श्री निताय गौर हरेंचं स्वागत केलं. आपण आपल्या सेंटरचे ते इष्टदेव आहेत, पहिले इष्टदेव म्हणून ते आलेले आहेत. त्यांचं आपण स्वागत केलं, अभिषेक केला. एक प्रकारे भगवंताला प्रसन्न करण्यासाठी आपण सगळं काही केलं आहे. इव्हन श्रवण देखील जे आपण करतो त्या श्रवणाने न केवळ आपलं शुद्धीकरण होतं, पण श्रवण केल्यामुळे आपण भगवंताला देखील प्रसन्न करतो. केवळ श्रवण केल्याने. कारण का? जे काही आपण श्रवण करतोय ते कोण आहे? ते भगवंताच्या लीला श्रवण करतो है ना. भगवंताचे गुणगान आपण ऐकतो. असं म्हटलेलं आहे, भगवंताचं नाव, भगवंताचं रूप, भगवंताचे गुण, भगवंताच्या लीला आणि भगवंताचं धाम हे अभिन्न आहे. ज्यावेळी आपण भगवंताचं नामस्मरण करतो त्या नामस्मरणामध्ये भगवंताचे रूप, गुण, लीला, धाम सगळं काही प्रकट होतं. म्हणून कलियुगामध्ये, खास करून कलियुगामध्ये नामाच्या रूपाने आपण भगवंताचं दर्शन घेतो. म्हणून नामाला महत्त्व आहे कलियुगामध्ये. कारण कसं आहे, भगवंताचे गुण आणि भगवंताची लीला सगळ्यांनाच ऐकायला आवडतं आहे की नाही. सुंदर सुंदर जर कथा सांगितलं तर खूप छान वाटतं आपल्याला. हो की नाही. भगवंताच्या धामामध्ये जायला सुद्धा खूप आवडतं आपल्याला. धामामध्ये जातो आपण, वेगवेगळ्या मंदिरामध्ये दर्शन घेतो, वेगवेगळे अर्चे विग्रह पाहतो, आपल्याला खूप आनंद वाटतो. पण ज्यावेळी आपल्याला सांगितलं जातं की सकाळी ब्रह्ममुहूर्तावर आणि नामस्मरण करा, जप करा, आपल्याला तेवढासा आनंद वाटत नाही. वाटतो का? असं वाटतं की कोणी जबरदस्ती करते. आरामात घेऊ ना नाम, आरामात उठू ना, नाही का. पण भक्त सांगतात पहाटेच्या ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचा प्रयत्न करा, सत्व गुणामध्ये जप करण्याचा प्रयत्न करा. कारण का? कारण हरिनाम जर आपण व्यवस्थित केलं तर या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, रूप, गुण, लीला आणि धाम, ऑटोमॅटिकली प्रकट होणार. विशेष प्रयत्न करावा असं नाही वाटत. तसं कोण मला काल म्हणत होतं की प्रभूजी पंढरपूरमध्ये असल्यासारखं वाटलं होतं. का वाटलं? केवळ भगवंताचं गुणगान केलं म्हणून नाही. आपण सगळेजण एकत्रितपणे मिळून या जिथे कुठे जाऊ, जसं आता आपण सरस्वती धामामध्ये आलो आणि एकत्रितपणे ज्यावेळी आपण भगवंताचं गुणगान करतो त्यावेळी भगवंत तिथे साक्षात प्रकट होतात. म्हणून आपल्याला अनुभूती होते की आपण धामामध्ये आहे ना. तसं आपण प्रत्येकजण आपापल्या घरी टेप सुद्धा लावू शकतो की सुंदर सुंदर अभंगाची.
पण किती वेळा आपल्याला अनुभव होतो की आपण धामामध्ये आहोत ते पंढरपूरमध्ये आहोत? क्वचितच. तेव्हा हे समजणं आवश्यक आहे, भोगतार कोण आहे? भोगता आहेत परमेश्वर. आणि आपण असं जीवन बनवलं पाहिजे की भगवंत आपल्या जीवनाचा भोग घेतील. एका अर्थाने असं म्हटलेलं की आपण सगळेजण स्त्री आहोत आणि भगवंत एकमेव पुरुष आहे, पुरुषोत्तम म्हटलेलं आहे भगवंत, है ना. आणि आपण सगळ्यांचा असं आपल्या जीवनामध्ये आपण अर्पण करायला पाहिजे भगवंताला आपलं जीवन, की भगवंत आपल्या जीवनाचा भोग घेतील, भगवंताला आनंद प्राप्त होईल. तर सगळ्यात पहिली गोष्ट भोक्तारम यज्ञ तपसा. दुसरी गोष्ट भगवंत सांगतात सर्व लोक महेश्वरम. भगवंत हे महन ईश्वर आहे. ईश्वर म्हणजे कंट्रोलर, जे नियंत्रण ज्याला आपण म्हणतो. आणि सर्व लोक महेश्वर, सगळ्या लोकांचे नियंत्रण परमेश्वर आहे. आपण नाही, आपण कोणी मॅनेजर नाही आहोत, आपण कोणी कंट्रोलर नाही आहोत. जरी आपण आपापलं घर मेंटेन करत असू तरी देखील तेव्हा ज्यावेळी आपल्याला काही सेवा दिली जाईल त्यावेळी त्या सेवेला किंवा त्या पदाला आपल्याला अटॅच नाही व्हायचं. पद आज आहे उद्या जाईल, पण सेवा राहणार आहे. त्यामुळे सेवा करण्यासाठी आपली तळमळ असली पाहिजे, है ना. आणि जो व्यक्ती सेवेसाठी तळमळतो त्याला पदाची इच्छा नसते. नाही, एखाद्या कोणी पद दिलं तर तो असं कसं स्वीकारतो जर सेवा मिळत असेल, आणि सेवा मिळत नसेल तर तो पदाचा त्याग करायला येत नाही असतो. तेव्हा महत्त्वाचं आहे गौडीय वैष्णव संप्रदायामध्ये आपलं जीवन सेवाभावी असलं पाहिजे. आणि सेवा करण्याचा उद्देश आहे भगवंताला प्रसन्न करणं, भक्तांना प्रसन्न करणं. कधी कधी असं होऊ शकतं की आपल्याला अशी सेवा दिली जाते आपल्याला आवडत नसेल. आपल्या आवडीनिवडी सुद्धा असतात की नाही सेवेमध्ये. पण ज्यावेळी आपण न आवडता देखील सेवा करतो ना, त्यावेळी ऍक्च्युली खऱ्या अर्थाने आपली आध्यात्मिक प्रगती होत असते. कारण कोण ना कोणतरी वरिष्ठ वैष्णवांचा ऐकून आपण त्यांना प्रसन्न करण्यासाठी कधी कधी आपल्या इच्छेच्या पलीकडे जाऊन आपण जे काही करतो ती ऍक्च्युली खरी सेवा आहे ना. कोणतीही इच्छा न ठेवता अन्य अभिलाषिता शून्यम, त्यावेळी तिला सेवा म्हणतात. तेव्हा सेवा कोण करतो? जो स्वतःला सेवक समजतो. आणि सेवकाची काय भावना असते की मी सेवक आहे, मी काय मालक नाही आहे, सत्ता मालिक एक. त्या भगवंतासाठी मी सेवा करतो, त्या भगवंताला प्रसन्न करण्यासाठी मी सेवा करतो. तेव्हा ही दुसरी गोष्ट आहे जी भगवंत सांगतात ते समजणं आवश्यक आहे. भगवंतच आहेत जे सगळ्यांचे ईश्वर आहेत, परमेश्वर. म्हणून भगवान कृष्णाला परमेश्वर म्हणतात. असे ईश्वर भरपूर आहेत, है ना. जागोजागी तुम्हाला मिळतील. ईश्वर म्हणजे कंट्रोलर, नियंत्रण. परम नियंत्रण एकच आहे, ते म्हणजे भगवंत. आणि तिसरं सगळ्यात महत्वाची गोष्ट जी भगवंत सांगतात सुहृदम सर्वभूतानां. जर सगळ्यात जीवांच्या कोणी जवळ असेल, सगळ्यात जवळचा मित्र जर कोणी असेल तर ते भगवंत. त्यामुळे भक्त कधी निराश होत नाही जीवनामध्ये. निराशेचं काहीच कारण नसतं भक्तांना जीवनामध्ये. जरी शारीरिक व्याधी झाल्या, मानसिक व्याधी झाल्या, कोणत्याही कठीण प्रसंगामधून जरी आपण गेलो तरी सुद्धा भक्तांना हे माहीत असतं सुहृदम सर्वभूतानां. सगळ्यांच्या हृदयामध्ये असणारे असे भगवंत जे आहेत ते आपल्या सगळ्यात जवळचे आहेत, हे विसरायचं नाही आपल्याला. आणि हेच आपल्याला बघा आपलं लक्ष इकडे तिकडे विचलित होत आहे. मनाला सांगितलं पाहिजे की विचलित करणाऱ्या भरपूर गोष्टी असतात जीवनामध्ये, पण विचलित नाही व्हायचं आहे. मला श्रवणाच्या माध्यमातून समजायचा प्रयत्न करायचा. सुहृदम सर्वभूतानां. आपल्या सगळ्यात जवळचं आपलं काय हृदय आहे ना, आपलं हृदय सगळ्यांना जवळचं आहे की नाही? दुसऱ्याचं हृदय जवळचं आहे, आपलं हृदय सगळ्यात जवळचं आहे. आणि अशा हृदयामध्ये भगवंत निवास करतात परमात्म्याच्या रूपाने, है ना.
चैत्य गुरुच्या रूपाने. त्यामुळे असं कधी कोणी म्हटलं नाही पाहिजे की भक्त खूप दूर आहे तो माझ्यापासून, मी गावात राहतो, इंटरनेट सुद्धा येत नाही, रेंजही नाही, हां कसं कसं मी कनेक्ट करू. हां नाही, ज्यावेळी असं वाटेल ना त्यावेळी हे हा श्लोक आठवायचा. भगवंत म्हणतात सुहृदम सर्वभूतानां, सर्व जीवांच्या हृदयामध्ये मी वास करतो, सगळ्यात जवळचा मित्र मी आहे. तर याच्या 3 गोष्टी आहेत. ज्ञात्वा माम शांतीत उच्चती. जर या 3 गोष्टी आपण जीवनामध्ये समजू शकलो. कोणकोणत्या? पहिली गोष्ट काय? भोक्तारम यज्ञ तपसा, भगवंत हेच भोक्ता आहे. दुसरं काय? सर्व लोक महेश्वरम, भगवंत हे परम नियंत्र आहे, परम भोक्ता आहे, परम नियंत्र आहे. आणि तिसरे, त्याचबरोबर भगवंत आपल्या हृदयामध्ये निवास करणारे असे सगळ्यात जवळचे मित्र आहे. त्वमेव माताश्च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव. भगवंत सगळं काही आहे तेव्हा. आणि भगवंत अजून एक महत्त्वाची गोष्ट, आपण जे जे काय करतो ना त्याचे सगळे साक्ष भगवंत, हे कधी विसरायचं नाही. आणि आपण आता धामामध्ये आहोत, एकत्र आहोत, वैष्णव संघामध्ये आहोत, तर ऑटोमॅटिकली सगळं काही होऊन जातं. सकाळी उठतो आपण, ब्रह्ममुहूर्त जपा करतो, मंगल आरती करतो, सेवा करतो उत्साहाने सगळ्या भक्तांची. पण जसं संघापासून दूर जातो काय होतं? काय होणार उद्या? तसे आता आपण इथे बसलो तसे बसलेले नसणार. बाहेर काय आहे? भक्तांच्या संघाच्या बाहेर काय आहे? कोणाचा प्रभाव आहे? मायेचा प्रभाव. पण त्या मायेच्या प्रभावाखाली यायचं नसेल तर काय करावं लागणार? भगवत गीतेमध्ये सांगतात मामेव प्रपद्यन्ते मायाम येषां तरन्ति ते. खऱ्या अर्थाने जे मला शरण येतात, आता जे काही आपण घेतलंय ना या श्रवण यात्रेमध्ये, ते सतत स्मरण करत राहायचं. आपण काय काय ऐकलं, किती वचन ऐकली, किती कथा ऐकल्या, आपण याच्यातून काय बोध घेतला. म्हणून आपण सगळेजण का पुन्हा पुन्हा सत्संग करतो? सत्संग तसा बघायला गेला तर कमी वेळासाठी आपण करतो. मायेचा संघ जास्त असतो आपला, है ना. जसं आपण दिवसभराचं नियोजन केलं तर 2 तास आपण भक्तांबरोबर जप करतो, बाकीचे 22 तास आपलेच आहेत ती, हो की नाही. पण ते 2 तास असा संघ करायला पाहिजे, असा जप करायला पाहिजे भक्तांच्या संगतीमध्ये की पुढचे 22 तास मायेने किती जरी प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला तरी आपण त्या प्रभावाकडे येणार नाही. म्हणून सगळ्यांना नम्र विनंती आहे की आपल्या कोकणाच्या ग्रुपवर आपण सगळेजण, बरेच जण येतात जपा करण्यासाठी, पण बरेच जण येत नाही. इथे वचन द्यायचंय तुम्हाला गीताय गौरहरीनं की रोज आम्ही प्रयत्न करणार गौरहरी सगळ्या भक्तांच्या संगतीमध्ये येऊन जप करण्याचा. कधी कधी रेंज नसू शकते, कधी कधी लाईट जाऊ शकते, पण कधी कधी, रोज नाही. वचन द्यायला पाहिजे भगवंताला. काल दिलं ना वचन. तुकाराम महाराजांनी काय सांगितलं? काय म्हटलं आपण? दुसऱ्या कडव्यामध्ये काय म्हटलं? ह्याची दान देगा देवा तुझा विसर न गावा, न लगे मुक्ती धन संपदा. भगवंता मला मुक्ती लाभण्यासाठी मी भक्ती करत नाही. जीवनामध्ये खूप परेशानी आहेत, दुःख आहेत, कष्ट आहेत, यातना आहेत, मानसिक शारीरिक, म्हणून मी भक्ती करत नाही भगवंता. तर कशासाठी भक्ती करतो? साधू संग देवा सदा, मला भक्तांचा संग दे भगवंता. न लगे धन, न लगे मुक्ती धन संपदा. मला नकोय मुक्ती, नकोय धन, नकोय संपदा, नकोय काय नकोय, पण मला भक्तांचा संग पाहिजे. पण भक्तांचा संग काय देणार आहे? तुझी भक्ती देणार आहे, भगवंताकडे घेऊन जाणार आहे भक्तांचा संग. आणि भगवंतांचे चरण कसे आहेत? पहिल्या दिवशी आपण म्हटलं अभय चरणारविंदे. भगवंताचे चरण सगळ्या भयापासून मुक्ती प्रदान करू शकतात, असे भगवंताचे चरण. आणि अशा भगवंताच्या चरणाकडे आपण भक्तांच्या संगतीमध्ये जाऊ शकतो. म्हणून जे काही आपण या 2-2.5 दिवसात घेतलंय
त्याचं नेहमी स्मरण करायचं आणि प्रयत्न करायचा की भक्तांची संगती कधी सोडणार नाही. आता काय होतं, मायेच्या प्रवाहाखाली आपण विसरून जातो, मग परत पुढच्या यात्रेच्या वेळीच भेटतो. असं नाही झालं. सतत संग घ्यायचा प्रयत्न करायला पाहिजे, आतुर असलं पाहिजे की कसं कधी मी भक्तांच्या संगतीमध्ये जाणार. चॅलेंजेस भरपूर आहेत जीवनामध्ये, काही कमी नाही आहे. पण आता आपण कसं आहे ना, आपल्याला जीवन बनवायचं आहे, सकाळी उठून ना मुलांचं दप्तर भरायचं आहे, ना शाळेत पाठवायचं आहे, काही करायचं नाही. इथे आपण श्रवण यात्रेमध्ये केवळ ह्याच उद्देशाने एकत्र आलो की सगळं काही विसरून जाऊन फक्त हरिनाम, हरिकथा, हरी कीर्तन आणि प्रसाद, बस हे करण्यासाठी आपण एकत्र आलो. पण ज्यावेळी आपण पुन्हा घरी जाऊ त्यावेळी या सगळ्या गोष्टी करून आपल्याला भक्तीही करायची, भक्तांचं संगही घ्यायचं आहे की नाही. प्रयत्न करावे लागतात. कोणती गोष्ट अचानक होत नाही आणि होणारही नाही. जर आपल्याला खरंच हृदय शुद्धीकरण करायचं असेल तर भक्तांचा संग कधीही सोडायचा नाही. संत संग देगा सदा, नेहमी प्रार्थना करायची भक्तांच्या संगतीमध्ये ठेवा बघणं. कारण भक्तांच्या संगतीमध्ये सगळं काय होऊन जातं. नाम जप होतो, हरिकथा ऐकतो आपण, सेवाही करतो आणि खऱ्या अर्थाने शुद्धीकरण होतं हृदयाचं. तेव्हा सगळ्यांना नम्र विनंती आहे, तुम्ही सगळेजण, सगळ्यांकडे मोबाईल आहेत ना, सगळ्यांकडे स्मार्ट मोबाईल आहेत ना. स्मार्ट मोबाईल म्हणजे समजतं ना, ज्याच्यामध्ये तुम्ही स्मार्ट दिसता तो स्मार्ट मोबाईल. ज्याच्यामध्ये तुम्ही झूम ऑन केले की सगळे स्मार्ट डिओटी दिसणार सकाळीच. शक्य आहे की नाही? आवाज आला नाही? अच्छा, आहे म्हणतो. ओके, प्रयत्न करा. भक्तांच्या संगतीमध्ये गेले 2 दिवस आपण जप करतोय, किती आनंद वाटतो है ना. काही विचार येत नाही मनामध्ये. तसंच आपण जेव्हा केव्हा शक्य होईल, म्हणजे अर्थात जे जवळ राहतात, कणकवलीमध्ये राहतात, कुडाळमध्ये राहतात, सावंतवाडीमध्ये राहतात, तरी कमीत कमी आठवड्यातून एकदा तरी यायचा प्रयत्न